पाळीशी भक्तजना अंबऋषी साक्षी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले कितीक धन्य तुझ कृपा सिंधू मनतील आपोला तो बोल साथ करी अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले कितीक तुकामणी तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशिले दुष्ट निर्धारिले कितीक पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानले असंताशी रंधो चित्ताशी आपुल्या ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण गदा दिल्ली दोया शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसुदर्शं मेघवर्णं शुभां लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविरदानगम्यं वन्दे विष्णुभवहर सर्वलोकैकनाथं लोकाभिरामवरनरङ्गधीरमराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं हरे रामचन्द्रं शरणं भजामि मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमन्तं वरिष्ठं वातात्मनं वानरं योधमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपाय नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण याची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होऊन आलं ऐशी नमन करुणी सकाळ हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळ चालवे सकाळा म्हणे शेवे लागे शेवक या वारकरी संतांच्या किंवा लिंगणे संतांच्या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेट माऊली महाविष्णू श्रीमंत श्री जगद्गुरु खूप बरं आहे आणि आपले सेवेकरता घेतलेले अभंगामधून यावत जगातील मनुष्य प्राणी मात्रांना भगवान परमात्मा कशा करता अवतीर्ण होतात का अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण झाल्यानंतर काय करतात ते हे अभंगामध्ये सांगून जातात धर्माच्या अवतार घेशी आपुल्या पाडशी भक्तजना अव्यक्त स्वरूपामधून व्यक्त स्वरूपामध्ये देव येण्याचं निमित्त जर काय असेल तर धर्माचं संरक्षण करणं आणि भक्तांचा सांभाळ करणं का बरं करावं लागतं तर शास्त्राने आणि पुराणानं तसं वर्णन केलेलं आहे की देव हा कृपाळू आहे दयाळू आहे मायाळू आहे धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील कृपा सिंधू असं वर्णन केलेलं आहे आणि म्हणून एवढंच नाही तर शास्त्राने पुराणाने कसं वर्णन तुका म्हणी तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू आंबरशीसाठी जन्म सुशीले दुष्ट निर्धारिले किती अभंगाचा सरळ सरळ भावात शेवटचं निमित्त आपल्या संपूर्ण भारत देशाचं आराध्य दैवत असणारे गणपती बाप्पा यांच्या जयंतीचा आज दिवस आहे त्या जयंतीच्या निमित्तानं सेवा आहे सकाळपासून अथर्व शिष्याचा पाठांतर किंवा ते पठण गणपती बाप्पांना असणारा मोठा रुद्राभिषेक काय असत होतो नियम मंत्रघोष आणि ही एवढं अन्नदानाचा हा कार्यक्रम हा सकाळपासून खूप मोठमोठ्या लोकांनी लावलेली हजेरी त्याच्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचा अतिशय महत्वाचा वाटा सर्व गावकरी मंडळी पंचक्रोशीतील भाविक वारकरी आणि या ठिकाणचं असणारं हे संयोजक मंडळ या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय गोड अशा प्रकारचा हा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे या कार्यक्रमाची परिपूर्णता करण्याकरता म्हणून आपले सेवेचं आयोजन आहे कितीही कार्यक्रम केला आणि काही जरी केलं तर त्या कार्यक्रमाची पूर्णता होण्याकरता भगवंताचं नामचिंतन हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून तुकोबरे म्हणतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे भगवंताचं नामस्मरण करावं कारण आरंभी आवडे आदरे आले नाम आणि तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्णता असं म्हटले
म्हणून त्या नियमाप्रमाणे आपली सेवा आहे. सेवेला येणारी ही प्रत्येक महिन्याची वारकरी खूप खूप प्रेमानं. आमची मुलंही म्हणली तात्या आम्हाला सुद्धा यायचेच कार्यक्रम बघायला. चला म्हणलं, त्यांचा छंद पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे बा. काही दिवस असलं तरी दिवसभर शाळा, दिवसभराच्या त्यांच्या स्पर्धा चालू आहे, खेळाच्या स्पर्धा चालू आहेत. तोही महोत्सव, क्रीडा महोत्सव आपल्याच वतीने चालू आहे शाळेमध्ये. त्याही महोत्सवाला ही सगळी मुलं आहेत आणि पुन्हा तेवढा महोत्सव करून आज पुन्हा कार्यक्रमाला यायचं म्हणले की चला सगळ्यांना घेऊन आलोय आणि आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांच्या चरणावरती मस्तक टेकवतो आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. या अभंगाला सुरुवात करताना तुकोबरे सांगतात, धर्म रक्षावयावतार हिशी आपुल्या काळीशी भक्तजना. थोडस मला पहिल्या शब्दावर थोडस चिंतन करायचं आहे. धर्म या शब्दावर एका एका शब्दाचा मी बारकाईनं खूप विचार करायला लागलो बाबा, खूप विचार करायला लागलो. तुम्ही तर अनुभवलं, आता पाहिलं एक एक शब्द कसा आहे ते कळणं किती अवघड झालंय. धर्म या शब्दाचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला धर्म म्हणजे काय, कशाला धर्म म्हणायचं, असा हा संभ्रम कोणाच्या मनात असेल किंवा नसेल याबद्दल शंका नाही, पण माझ्या मनामध्ये मात्र शंका आहे. कशाला धर्म म्हणावं याची मात्र कल्पना निश्चित मनानं ठाम होऊ शकत नाही. कोणी कशाला धर्म म्हणतंय, कोणी कशाला धर्म म्हणतंय. धर्माच्या संबंधानं ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला लोकांनी लोकांच्या करता केलेलं कार्य त्याला धर्म म्हटलं गेलेलं आहे. आपण लोकांच्या करता केलेलं कार्य असेल त्याला धर्म म्हणलेलं आहे. आपण लोकांच्या हिताकरता चांगलं वागणं याला धर्म म्हणलेलं आहे. जेणेकरून आपल्यापासून इतरांना कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये अशा प्रकारचं जीवन जगलं यालाही धर्म म्हणलेलं आहे. देवाची पूजा अर्चा करणं याला धर्म म्हणलेलं आहे. तीर्थयात्रा करणं याला धर्म म्हटलेलं आहे. आपण आपल्या वाटेला आलेलं काम करणं याला धर्म म्हटलेलं आहे. सगळं प्रत्येक गोष्ट धर्मामध्ये मांडली गेलेली आहे. ठाम पद्धतीनं कितीही शास्त्रांचा पुराणाचा विचार केला, मनुस्मृतीनं असं म्हटलेलं आहे की धर्म म्हणजे दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारचं जीवन जगणं याचं नाव धर्म आहे. तेवढा एक मुद्दा तिनं मांडलेला आहे. प्रत्येकाची मत अशी वेगळी वेगळी आहेत. चार वेदानं वेगळं मत मांडले आहेत. 6 शास्त्रांची मतं वेगळी आहेत. 18 पुराणांची मतं वेगळी आहेत धर्म या शब्दाबद्दल. आणि बारकायानं मी जेव्हा पाहतो, तपासतो, अभ्यास करतो त्यावेळेला या सर्वांची मतं आजमावून नक्की धर्माची व्याख्या अशीच आहे असं मात्र अजूनपर्यंत ठाम सांगता येत नाही. ही खूप मोठी अडचण आहे. कशाला धर्म म्हणावं हे सांगता येणार नाही. कारण ज्याला आपण धर्म म्हणण्याचा प्रयत्न करतोय ते सगळं करण्यामध्ये अवघड मार्गामध्ये जाण्याचा प्रयत्न आपला असू शकतोय. सरळ सरळ निरोबळ म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, अवघा वाटा झाल्याचे
धर्माच्या अनुषंगानेच प्रयत्न आहेत, पण ते करणं म्हणजे धर्म आहे असं मात्र ठाम सांगता येत नाही. कळतंय का बघा माझं बोलणं? प्रत्येक शास्त्राचा, प्रत्येक पुराणाचा, प्रत्येक ग्रंथांचा धर्माच्या संबंधानं विषय वेगळा मांडलेला आहे. त्यामुळं नक्की हेच म्हणजे धर्म अशी धर्माची व्याख्या कशामध्ये नाही मांडलेली, कशामध्ये लिहिलेली नाही. आपण वेगळ्या पद्धतीने म्हणतो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण जगाला प्रेम अर्पण करणं हा जर खरा धर्म असेल तर तेवढं करण्यानं आम्ही भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकतोय का? आणि जगाला प्रेम अर्पण केल्यानंतर भगवान परमात्मा आमच्याकरता अवतीर्ण होतोय का? या संबंधाचा ज्यावेळेला आम्ही विचार करतोय त्यावेळेला तोही धर्म, ती धर्माची व्याख्या कमी पडते. धर्म म्हणजे काय? वेदांची अनेक प्रमाण आहेत. वेद अनंत बोलीला, अर्थ तुकाची साधेला. वेदांनी शास्त्राबद्दल अनेक मत मांडली. प्रत्येक वर्गवारीला, प्रत्येक जाती धर्माला त्याच्या त्याच्या पद्धतीनं कर्म सांगितले गेलेले. ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मदेवाला लोकांनी विनवलं, देवा तुम्ही सांगताय माळा घालायला, तुम्ही सांगताय वाऱ्या करायला, पण आमचं हे कुलदैवत आहे ना, त्याचं काय? त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, तुमच्या कुलधर्माप्रमाणे कुलाचार तुम्हाला करावाच लागेल, त्याला धर्म म्हटलं गेलेलं आहे. वेदानं प्रत्येक गोष्टीला मान्यता दिलेली आहे. हे साधन करा, ते साधन करा, वारी करा, योग करा, यज्ञ करा, तप करा, दान करा, धर्म करा, हे सगळं सांगितलं. पण एवढं सगळं जरी सांगितलं तर त्याची निश्चित कल्पना, निश्चित व्याख्या अजूनपर्यंत होऊ शकत नाही. अजूनपर्यंत, कारण वेदांची प्रमाण अनेक आहे. म्हणून वेदानं हे सगळं बडबड करायचं बंद करून टाकलं. वेद अनंत बोलीला, अर्थ तुकाची साधीला. काय सांगितलं वेदानं? विठोबाची शरण जावे, करता बोलतोय. वेदानं बडबड केली आणि बडबड करून एवढी साधनं सांगून शेवटी म्हणला, तुम्हाला मला सुद्धा त्यातलं काय कळलं, तुम्ही एक करा, भगवंताला शरण जा. जर वेदाला धर्म या शब्दाबद्दल कळत नसेल, आपण कशी कल्पना करायची? करता येत नाही. मुख्य वर्माचे Rama
धर्माचे हे वर्म तेने साधे सकळ धर्म असं आहे. देवाचं नाव घेणं नाथबाबांचं प्रमाण आहे, त्याच्यामध्ये सांगतं हे खऱ्या अर्थानं वर्म आहे, धर्माचं वर्म. यायचंय मला, आबांनी प्रमाण दिलंय, मी त्या प्रमाणाच्या दिशेने आता थोडीशी वाटचाल करणार आहे. ज्ञानोबरांच्या हरिपाठामध्ये थोडासा प्रवेश करतो. ज्ञानोबरांना जेवढा धर्माबद्दल काय विचारणा करायला सुरुवात केली, व्याकरणामधले फिलोसॉफी, तत्वज्ञानामधले शिरोमणी, ज्ञानांचे राजे असे जे ज्ञानोबर आहेत, त्या ज्ञानोबरांचं बोलणं ऐकल्यानंतर बाकीचे वळवळ करायची गरजच नाही. कळते का बघा, ज्ञानोबर म्हणतात वेदानं अनेक अंग सांगितली, त्याच्यामध्ये योग सांगितला, यज्ञ सांगितलं, तप सांगितलं, दान सांगितलं, वगैरे वगैरे बरंच सांगितलेलं आहे. पण तेच ज्ञानोबराय म्हणतात जे योग हा वेदान धर्माच्या अनुषंगाने बोलले, त्यावेळेला योगाच्या वाटा जे गेले गा सुभटा तया दुःखाचा पिशेल वाटा भागाला असं म्हटलेलं. योगाच्या वाटेनं गेले त्यांना म्हाताऱ्या माणसाच्या तोंडात दात पडलेला आहे, तर दात पडलेल्या माणसाला लोखंडाचं चण भाजून दिलं खायला, त्याला खाताना किती आनंद वाटेल. आनंद तर वाटणार नाही, पण चण तोंडात टाकलं, चावायला सुरुवात केली की तोंडात रक्त आल्याशिवाय राहणार नाही. ही जशी अवस्था आहे, तसं योगाच्या वाटेला जाणं म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात सामान्य जीवनाला खूप मोठं दुःख आहे. यज्ञ करणं, निळोबराने यज्ञाच्या संबंधानं स्पष्ट सांगितलं, यज्ञया के स्वर्ग भोग आडे येते करिता तपे काम क्रोध खवलती नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढवती करता तीर्थाटने अहंकाराची. यज्ञ केलं पुण्य जास्त होईल, पण देवाची भेट होणार नाही. देव व्हाल आगा स्वर्गात्मका पुण्य पापा जाई जे पापात्मके पापे नरकाने ही जे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य असं म्हटलेलं आहे. यामिमां पुष्पदां वाचम प्रवदंत विपाश्रिता वेद वादरता पार्थनान्नतस्ते वादन असं म्हटलेलं आहे. मनती संसारी जन्मीजे यज्ञाती कर्म करीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येत ये वाचुनी काही सर्वता सुखचे नाही ऐशे बोलती ते पाही ते दुर्बुद्धी गा. यज्ञ करून पुण्य प्राप्त करावं आणि स्वर्गामध्ये जावं असं जर मनाला वाटत असेल तर ते दुर्बुद्धीचं लक्षण आहे. दुसरी अध्यायामध्ये 42वा श्लोक आहे, उद्या ज्याच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्याने वाचून बघा. पुण्य कमावणं सुद्धा धर्मामध्ये बसत नाही, यज्ञ करणं धर्मामध्ये बसत नाही, योग करणं सुद्धा धर्मामध्ये बसत नाही, तपश्चर्या तर धर्मामध्ये बसतच नाही, दान धर्म करणं हे सुद्धा धर्मामध्ये बसत नाही. ज्ञानोबराय सरळ म्हणतात योग याग विधी हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ धर्म, दंभ धर्म हा महत्वाचा शब्द आहे, अतिशय गोड आहे. हे धर्माची लक्षणच नाहीत. ज्ञानोबरांची भाषा गोड आहे. मग कशाला धर्म म्हणायचं? जपताप कर्म हरिवीन धर्म वा उगाची निघू नका बरं का, तर काय चाललंय ते कळत.
जप तप कर्म हरिविन धर्म. जप तप कर्म ही देव सोडून जर केलं तर वावगाची श्रम व्यर्थ जाय. ज्ञानोबर आहे म्हणतात. आता दादा सुद्धा एक दुसरं प्रमाण म्हणलं, ती सुद्धा काय प्रमाण सांगते बघा बा. जप धर्म पुढं सर्वाधिकी राम नाही. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावुगाची भ्रम व्यर्थ जाय. वावुगाची भ्रम व्यर्थ जाय. धर्माच्या अनुषंगाने बोलतोय मी, धर्माच्या अनुषंगाने. ही सगळ्या गोष्टी किती गमतीदार आहेत, गमतीदार. कधी कधी ही धर्म हा शब्द एवढा विचार करायची गरज मी पडली नाही आम्हाला. का मी विचार करत असेल या शब्दाचा, त्याच्याकरता मी बोलतोय. धर्म या शब्द देव धर्माकरता अवतीर्ण होतात, हे मला तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय, त्याच्याकरता मी बोलतोय. पण धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय. ज्ञानोबर म्हणतात एक भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आपलं प्रेम असणं याच्याशिवाय दुसरा धर्म नाही. दुसरा मुद्दा, धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आपलं प्रेम असणं याच्यापेक्षा दुसरा धर्म नाही. निज धर्म हा तो खरा बरोबर फिट्ट बसला पाहिजे. कोणता धर्म आहे, वारकरी संप्रदायानं निर्माण केलेला धर्म हा सगळा बाजूला. आतापर्यंत गम्म सांगतो बाबा, मी पुराणामध्ये ज्यावेळेला वाचन करतो त्याच्या वेळेला जुन्या लोकांना लिहिलेल्या धर्माच्या व्याख्यावर संतांनी झोड उठवली. याला धर्म मानायला तयार नाहीत ते, पण धर्म मानायला तयार नाहीत याचा अर्थ ती व्याख्या चुकीची आहे असं मात्र म्हटलेलं नाही. कारण त्यांनी जे केलेलं धर्माचं साधन आहे, त्यांनी जे केलेली धर्माची सिद्धता आहे, त्यांनी जे केलेली धर्माची परिपूर्णता आहे ते पूर्ण करण्याकरता तेवढं आयुष्य, तेवढी बुद्धी, तेवढी कुवत कलियुगातल्या माणसाची नाही हे संतांना माहीत असल्या कारणानं साधू संतांना धर्माची व्याख्या साधी आणि सरळ करून टाकली. काय निज धर्म हा चोकडा नाम उच्चारून गडा भक्ती मुक्तीचा संगडा हा भवसिंधू तारक. सकल धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. काय शेविती वैष्णव जन असं प्रमाण आहे. याची सुरुवात अशा पद्धतीने तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय ते हे उपाय न सरते असं म्हटलेलं. जर खऱ्या अर्थानं धर्म म्हणजे काय असेल तर धर्म म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि त्या नामस्मरणावरती प्रेम करणं हाच धर्म आहे. आणि ज्या वेळेला या जगामधून नामस्मरण नाही व्हायला लागतं त्यावेळेला भगवंताला नामस्मरण जर नाही झालं तर देवाला त्या गोष्टीचं दुःख वाटतं. आणि म्हणून भगवान परमात्मा नामस्मरण वाढवण्याकरता प्रत्येक युगायुगामध्ये अवतार घेत असताना त्याचाच अर्थ तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
येतो आणि पुढे निघतोय. अर्जुनानं देवाला जेवढं असं विचारलं तेवढा देव म्हणजे मी जया संगा केली सुरवाडे मद विदेहा देह धरणेकडे किंबहुना आवडे रूपम. भागवतामध्ये म्हणतात जयाची आवडीच्या लोभा भगवंतू पालटू आला गर्भान दशावताराची शोभा झाली पद्मनाभाची किंवा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुक्र कनवाळो कृपाळो भक्ताला लागे. कनवाळो कृपाळो भक्ताला लागे. कनवाळो कृपाळो भक्ताला बघून गेलं सुख सनकादिकी उभारीला भाऊ परिस्थिती लावो दिसा साकार उठा उठी करी स्मरणाचा धावण भरवत देवा धीर नाही. हाही सगळा आपण बघून घ्या. दोन्ही आपण बघून घ्या. सगळं सांगायला एवढा वेळ नाही. अर्जुनानं विचारलं तेवढा भगवंतांनी सांगितलं अर्जुना प्रत्येक युगामध्ये ज्या वेळेला धर्म नाहीसा होतो का बरं धर्माकरता एवढं अवतीर्ण होण्याचं कारण काय. त्याचं कारण ओवी बऱ्याच वेळा झाली त्याच्यावरती स्पष्टीकरण बऱ्याच वेळा झालं. फक्त ओव्या सांगून पुढे निघतो. जैसे गतायुष्य शरीरी चैतन्य वासून करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाश. भगवंत म्हणतात अर्जुना जसं भिंतीला टेकून बसवलेल्या माणसाच्या शरीरामध्ये परत कधी चैतन्य प्रवेश करत नाही दैवहीन माणसाच्या घरी लक्ष्मी कधी स्थिर राहू शकत नाही तसं या जगामधून नामरूपी धर्म एकदा नाहीसा झाला तर अधर्म पसरल्यानंतर दुःखी झालेल्या जगामध्ये अज्ञानाचा अंधकार पसरला तर जग आवरणं कठीण होईल. म्हणून यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुत्थानम धर्मस्य तदात्मनां सृजनं. जे धर्मदाता घवे युगायुगी म्या रक्षाविनाय सावो स्वभावे अद्दोषे आज परित्रणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्त भयकर आणि भक्ताला अभय कर देऊन खळाला नष्ट करण्याकरता जगाच्या चालतात. गोड बोलले खूप आहे.
अभयकर खळा कष्ट पूर्वार्ध कृपा येऊन कृपा येऊन आधरी अवतार भक्ता अभयकर खळा कष्ट सुंदर अशा प्रकारे रूपाला येतो भगवंत परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्प्रदाम धर्म संस्थापनार्थाय संभवामी वेग हरिदेवाची न घडा न गढावी निंदा सहात गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन या धरी अवतार भक्ता अभयकर खळा कष्ट बरोबर आहे अगदी बरोबर आहे साधूचा मान गिवशी धर्माशी नीतीशी शेष राहील असं खेळ आहे त्याच्याकरता आपल्याला बघायचं गणेश जयंतीचाच विषय बघायचा सगळं पुराण सांगत बसायचं नाही मधलं भजन घेऊ मधली चाल घेऊ थोडक्या वेळामध्ये तेवढा विषय मांडू आणि आपण शेवला विराम घेऊ विठो पार कुमार दोन लाईनी करा रे Oh,